एक पाहुण्याचा मान सन्मान करणं महत्त्वाचं आहे. खरं तर आज या चावणे विभागामध्ये आपण आहोत. अमर क्रीडा मंडळ कासपचं हे मैदान आपण पाहतोय. भाई रजनीकांत माळी यांनी उपलब्ध करून दिलेलं हे सुसज्ज असं क्रीडांगण. प्रत्येक वर्षी बऱ्याचशा स्पर्धा या मैदानावरती सातत्याने होत असतात. तत्पूर्वी अमर भिकावले साहेब यांचा सन्मान मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. त्यानंतर पुनश्च एकदा विनंती असेल तर ज्यांचा आवाज या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी आपण ऐकला आणि आमच्या रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सदस्य देखील आहेत. एक मराठीचा रायगड जिल्ह्यातील बुलंद आवाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ॲडव्होकेट अभिषेक पाटील सर यांचा देखील सन्मान केला जाणार आहे. त्यांना देखील विनंती आहे की सन्मान घेण्यासाठी या. खरं तर या ठिकाणी आपल्याला आगमन होताना देखील पाहायला मिळत आहे, ज्यांच्या माध्यमातून खरं तर हे मैदान या ठिकाणी बऱ्याचशा क्रीडा स्पर्धांसाठी उपलब्ध करून दिलं जातं. खरं तर ग्रुप ग्रामपंचायत चे माजी सदस्य देखील आहेत. त्याच्याच बरोबरीने एक दमदार उद्योजक म्हणून ज्यांची ओळख आहे आमचे भाई रजनीकांत माळी यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. मी रजनीकांत भाईंना देखील विनंती करतो की व्यासपीठावरती आपण यावं. स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत आपलं देखील असेल. मैदानाच्या आतमध्ये मॅच सुरू केली जाईल आणि कॉम्बॉक्स मध्ये असतील यश मालकर सर. मॅचला सुरुवात याकडे होईल. पहिला बॉल डिलिव्हरी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम गुरुमेदेव सर्व कार्येषु सर्वदा. आपल्या सर्वांचा या ठिकाणी मी समालोचक यश मालकर, स्वर्गवासी नंदू, प्रतीक 11 स्मृती चषकामध्ये सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय. पहिला बॉल डिलिव्हर झालाय 11:23 तुम्हाला 20 मिनिटाचा अवधी या ठिकाणी दिला गेला. त्याच्यामध्ये एक इनिंग संपन्न गरजेचं आहे. सन्माननीय अनंताजी शिर्के साहेबांचा या ठिकाणी शुभागमन झालं, त्यांचं देखील स्वागत असेल. चालू असलेली मॅच आपण पाहतोय. श्री जय गणेश दुष्मी आणि त्यांच्या विरोधात बापदेव जांभूलवाडी. टॉस जिंकला दुष्मी टीमनं आणि फिल्डिंगचा निर्णय त्यांनी घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रित केलं गेलं. चांगलं आयोजन आपण पाहतो. या स्पर्धेचा उल्लेख आपण जरूर करूयात. पॅट चिकडा बॉल चला पाठीमागे फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे आणि एक सिंगल कंप्लीट झाली आहे. आता ओपन झालाय अगदी टीम जांभूलवाडीचा. स्वर्गवासी नंदू व प्रतीक 11 स्मृती चषक कराड बुद्रुक खरं तरी त्यांची स्पर्धा करते. जेव्हा ही स्पर्धा अनाऊन्स झाली ना, अगदी सर्वत्र चर्चा या स्पर्धेची राहिली. कारण आयोजक सर्व यंग टॅलेंट आहेत, यंगस्टर आहेत आणि त्यांनी हे सुसज्ज आयोजन केलंय. ही खूप मोठी बाब आहे. त्यामुळे रसायन विभागातील सर्वोत्तम आयोजनापैकी एक आयोजन आपण पाहतोय अगदी कराडे बुद्रुक यांचा. परंतु या बॉलवरती आलाय चौकार आणि टीमची टोटल आता वाढेल, ती जाईल 6 या अंकावरती. आहे कारण दोन जे व्यक्ती आहेत ज्यांना आपण पाहतोय की कटआउट्स मध्ये स्वर्गवासी नंदू आणि प्रतीक, खरं तर ते आज आपल्यामध्ये असायला पाहिजे होते. कारण मागच्या वर्षी याच मैदानावरती नंदू दादा आणि माझी भेट झाली होती आणि तेव्हा चांगलं त्यांनी आम्हाला पाठिंबा देखील सपोर्ट देखील केला, पारितोषिक देखील दिलं होतं. परंतु आज त्या आठवणी या मैदानावरती जागा होतात. आज खरं तर नंदू दादा आणि प्रतीक असायला हवा होता, परंतु त्या आज आपल्यात नाहीयेत. ही खूप मोठं दुःख आहे करता कराडे या गावावरती. परंतु त्यांच्या स्मृतीला उजाला देण्यासाठी आयोजित केलेली शृंखला आपण पाहतोय. खूप कमालीचं आयोजन आहे. परंतु टीमची टोटल 10 या अंकावरती. 10 रन्स ऑन बोर्ड. चला स्पीडअप करा, क्लॉक सेट आहे या ठिकाणी. पुढे सर साऊंड इनसाइड आउटचा लॉफ्ट हिट ऑफ ड्रेव्हर्स पाहायला मिळाला. बॉल थांबणार नाहीये. एक टप्पा घेत बॉल घेतोय पॉइंट लाईनचे बेट थेट 4 धावा. ठीक आहे.
या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय जो बॅटर ठरलाय अक्षयनं हा रेकॉर्ड केला. अगदी 3 चौकार त्याच्या बॅट मधून आपण पाहिले. टीमची टोटल आता 14 वरती जाऊन पोहोचली. बापदेव जांभूळवाडी या टीमची 14 धावा धावफलकावरती लागल्या. इथून आपण जर पाहायला गेला 11:23 पहिला बॉल डिलिव्हर झाला. हा क्लॉक आपण सुरुवातीला सांगितला. बॅकफुटला जाऊन बॅटची कडा एज होती आणि यावर कॅच ड्रॉप झाली. विकेट किपर बीट झाला बॉलवरती. आणखीन एक अगदी चौकार आलाय. चौथा चौकार आलाय अक्षयच्या बॅट मधून. ही संपूर्ण स्पर्धा टेलिकास्ट केली जाते. आमचे मित्र साहिल आणि त्यांची संपूर्ण टीम, नक्कीच प्रेक्षक मायबाप, आपण जर युट्यूबच्या माध्यमातून ऋतू लाईव्ह इव्हेंट आणि त्याचबरोबर स्वर्गवासी नंदू प्रतीक 11 स्मृती चषकाचा आस्वाद घेत असाल, खाली सबस्क्राईबचं बटन आहे, या वाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला देखील प्रेस करा. आणि तदनंतर चांगली उत्तम साऊंड क्वालिटी आपण पाहतोय. जे राजमाले आहेत, काका साऊंड सर्व्हिस रसायनी. मी तर म्हणेन राजमाली खरं तर एक त्यांच्यामध्ये चांगली कला आहे, कारण मी बऱ्याचशा स्पर्धेमध्ये त्यांच्यासोबत अगदी सहभागी होतो आणि जेव्हा ते असतात ना तर आम्हाला देखील थोडासा आराम असतो, कारण एवढी चांगली साऊंड क्वालिटी त्यांची आहे ना, A1 क्वालिटी. आणि त्यासोबत ऋतू लाईव्ह इव्हेंट देखील. पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा धावफलकावरती टाइम अलर्ट आहे. पुन्हा एकदा सूचना या ठिकाणी दिली गेली. बोला तयार. दुसऱ्या षटकासाठी कुणाल आले आहेत. पायावरती होता सर बॅट न खेळला आहे, परंतु क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तकून बॉल चाललाय सीमारेषा पार. आलाय या स्मृती चषकातील आणखीन एक चौकार. डीजे कुणालवरती आक्रमण चढवलं गेलंय. आधी अक्षय होता, आता हरेश आहे. काय कमाईची बॅटिंग सुरू आहे. स्टेप आउट होऊन फटका केल्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये. इट्स टेकन. कॅचला केलं कॅरी आणि पहिला मोठा धक्का दिलाय तो बापदेव जांभूळवाडी या टीमला. या ठिकाणी हरेश होतील बाद. त्यांना विनंती आहे की भाई आपण व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक स्वागत आहे स्पर्धेमध्ये. नक्कीच एक खूप मोठं नाव आहे सन्माननीय भाई रजनीकांत माली आणि त्यांचा या ठिकाणी शुभागमन होतं आणि त्यांची मोठी स्पर्धा देखील याच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. रोख रक्कम 1.5 लाखाची प्रथम पारितोषिक त्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दिलदार व्यक्तिमत्व आहे, कारण हे मैदान आपण पाहतो ज्यांनी उपलब्ध करून दिलंय. खरं तर भाई रजनीकांत माले यांचा विशेष आभार. अगदी स्वर्गवासी प्रतीक नंदू 11 कराडे टीमच्या माध्यमातून. यावरचा बॉल डाऊन द लेग स्ट्रिकच्या अगदी बाहेर. पंचांचा वाईटचा इशाराला. टीमच्या टोटल मध्ये एक्स्ट्राची भर आता पडेल. 23 धावफलकावरती लागल्या. दुसरं षटक या ठिकाणी सुरू आहे आणि कुणालला आपण पाहिलं 2 चेंडू अद्याप त्याने फेकले गेलेत. जरूर एक विकेट मिळवले त्यांनी, परंतु धावा देखील त्यांना खर्च केल्या. सन्मान्य निखिलजी गोडिवले यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. निखिल गोडिवले यांना विनंती आहे की आपण स्वागताचा स्वीकार या ठिकाणी करायचा आहे. आणखीन एक संधी होती, परंतु संधी गमावली यावेळेस फिल्डरनं. तो क्षेत्ररक्षक होता ज्याने मागच्या बॉलवरती कॅचला कॅरी केलं होतं, परंतु यावेळेस जजमेंट चुकलं आणि या ठिकाणी झेल देखील सुटला गेला. जीवदान मिळालंय बॅटरला. आणि अक्षय जो भन्नाट फॉर्म मध्ये आहे सध्याच्या घडीला आपण पाहिलं 4 चौकार त्याच्या बॅट मधून आपण पाहिले. पण टीमची टोटल आता 24 या अंकावरती. 24 धावा. अक्रॉस द लाईन फिरून मारला फटका फसलाय. पाईन लेगचा क्षेत्ररक्षक बॉलवरती आलाय आणि त्याने टिपलाय झेल. आणखीन एक 440चा झटका दिलाय जे बापदेव जांभूळवाडी या टीमला.
त्या ठिकाणी नसेल. जर पंचांना काही शाशंका असेल तर पंचांसाठीच ती टेक्नॉलॉजी करता DRS उपलब्ध असेल, प्लेयर्ससाठी नसेल. ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. याबाबतचा बॉल स्कूप करण्याचा प्रयत्न होता, मिस टायमिंग स्ट्रोक, बॅटच्या टो गार्ड वरती बॉल लागला आणि या बॉल वरती एक सिंगल एक्झिक्यूट केल्या. आता टीमची टोटल 1 ने वाढेल, 25 धावा धावफलकावरती लागतील. कुणालचं हे षटक आपण पाहतोय, त्याच्यामध्ये त्यांनी अद्यापर्यंत एक चौकारचा मार खाल्ला. आता नंतर विकेट देखील मिळवल्यात. विकेट देखील महत्वाचे असतात, कारण इच अँड एव्हरी बॉल इज मोस्ट इम्पॉर्टंट, इच अँड एव्हरी विकेट इज मोस्ट इम्पॉर्टंट असं म्हटलं जातं. त्यामुळे विकेट पेक्षा डॉट बॉल या ठिकाणी महत्वाचा. एक धावालिया, टीमची टोटल 25 वरती 2 अशी जांभूलवाडी टीम आपल्याला पाहायला मिळेल. खूप चांगले टीम्स आपल्याला पाहायला मिळतील आजच्या दिवस रात्र या फॉर्मॅट मध्ये. याबाबतचा बॉल यू मिस, आय विल बी डेफिनेटली हिट. जसप्रीत बुमराची आठवण करून दिली, कारण स्टंप जसा अगदी उडाला ना, तो अगदी 2-3 स्टेप घेऊन खाली पडला. त्याला वेगवान गोलंदाज आणि वेगाचं दर्शन या बॉलवरती पाहायला मिळालं. आणखीन एक विकेट डाऊन. दोन षटकं या ठिकाणी संपली गेलीत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना टाइम अलर्ट आहे मित्रांनो. पुन्हा एकदा सूचना, कारण कोणत्याही टीमला पॅनल्टीला सामोरी जावं आम्हाला देखील वाटत नाहीये, कारण टाइम रिस्ट्रिक्शन आहे. त्या कारणासह आता वेळोवेळी सूचना तुम्हाला या ठिकाणी आम्ही पोहोचवतोय. 2 षटकं संपलीत, 25 धावा धावफलकावरती आहेत, 3 विकेट डाऊन झाल्यात. आता न्यू बॅटर दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. अनिकेत ओपनिंग पेअर परतला आहे आणि त्यानंतर तिसरं विकेट देखील जाताना आपण पाहिला लास्ट बॉलवरती सेकंड ओव्हरच्या. आता रोहन आणि अनिकेत आहेत, तर यांना डाव सावरावा लागेल, इथून पार्टनरशिप बनवावी लागेल. कारण पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिल्या कराडा टीमच्या धावा देखील कमी होत्या, परंतु त्यांनी फाईट तगडी दिली. कारण 36 धावा रोखत असताना, परंतु शेवटच्या मुवमेंट वरती असं काही घडलं ना, ते 2 षटकार आणि मॅचचा मोमेंटम चेंज झाला, मॅच फिनिश झाली. त्यामुळे इथून धावा कराव्या लागतील जांभूलवाडी या टीमला. रोहन स्ट्राईक एंड वरती आता पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाला आहे जीवन तिसऱ्या षटकासाठी. तिसरं षटक सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. आता रोहन स्ट्राईक एंड वरती 25 वरती 3 अशी धावसंख्या. फिरून मारलाय, अनऑर्थोडॉक्स पद्धतीनं शॉट सजवलाय. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. ठोकलाय बॉल वरती रोहन न चौकार. आहे राज माली, खरं तर या क्षेत्रामध्ये मी तर म्हणेन तरबेज आहेत. ही कला प्रत्येकामध्ये नसते आणि काका साऊंड सर्व्हिस रसायनी आणि राज माली यांचा अगदी डीजे आपण पाहतोय, खूप चांगलं ऑपरेटिंग, त्यांचा देखील धन्यवाद व्यक्त करूया. 29 धावा, पण तो छोटा तीर वार करे गंभीर अशी परिस्थिती. नेक्स्ट मॅच असेल शिवाजीनगर कसलखंड आणि त्यांच्या अगेन्स्ट आई गावदेवी बोरिवली. जशी इनिंग संपेल दोन्ही कॅप्टन टॉस साठी येणं गरजेचं आहे, कंपल्सरी आहे. त्यामुळे नेक्स्ट मॅच डी पूल मधील शिवाजीनगर कसलखंड आणि त्यांच्या अगेन्स्ट आई गावदेवी बोरिवली दोन्ही कॅप्टनला विनंती आहे, जशी इनिंग संपेल आपण टॉस साठी या ठिकाणी उपस्थित राहणं खूप गरजेचं आहे. अन्यथा जो समोरचा कॅप्टन उपस्थित असेल त्या कॅप्टनला टॉस विन दिला जाईल. दोन्ही कॅप्टन उपस्थित नसेल कदाचित षटकांची कपात आयोजकांच्या माध्यमातून करण्यात येईल. रूल या ठिकाणी फॉलो केले जातील. वेळेचं बंधन आहे, त्या कारणासह या ठिकाणी कुणावरती दयामाया दाखवली जाणार नाही. त्यामुळे नेक्स्ट मॅच शिवाजीनगर त्यांच्या विरोधात बोरिवली. आपण टॉस साठी इनिंग संपेल लगेच कॅप्टन या. यावरचा बॉल कटचा फटका गलीच्या डोक्यावरून बॉल चाललाय, 1 बाउन्स सीमारेषा पार आला बॉल वरती चौकार.
बॅटिंग करतोय परंतु यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू बराच कालावधीमध्ये पकडला, झेल संपवला. अगदी बॅटर रोहन यांचा खेळ. छोटा तीर वार करे गंभीर, पॉकी साइज डायनामो. त्याला परतावा लागेल त्या मैदानाच्या बाहेर. अद्यापर्यंत 8 धावा जरूर खर्च केल्यात, परंतु एक महत्वाची विकेट जो खेळाडू रोहन काय कमाईची बॅटिंग साकारली त्यानं. खूप क्षमता त्याच्यामध्ये. आता न्यू बॅटर दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. संकेत आणि अनिकेत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आता दाखल झाली. आता या ओपनिंग या मिडल ऑर्डर बॅटरला आता खरं तर कमाल करावी लागेल, कारण इथून टार्गेट सेट केलं जाईल. कारण धावा जितक्या बनतील तर इथून बनवावं लागतील या जोडीला. याबाबतचा बॉल चॉप केला. वाईट यॉर्करचा प्रयत्न सक्सेसफुली बॉलरचा ठरला जीवनचा. आणि बॅटरनं फक्त या बॉलला दिशा दिल्या आणि एक धावा कंप्लीट झाली. 3 षटकं संपली गेलीत. एंड ऑफ द थर्ड ओव्हर आणि टीम जे बापदेव जांभूळवाडी जाऊन पोहोचली आहे ती 34 अंकावरती. ऑन स्क्रीन वरती देखील आपण पाहतोय मी स्वतः यश पालकर आणि आमच्या समवेत ऍज अ स्कोरर म्हणून कराडी गावाचा एक दर्जेदार बॅटर म्हणून ओळख आहे. त्यापेक्षा एक दिलदार माणूस, दिलदार मित्र प्रतीकजी शिर्के यांना आपण पाहतोय. त्यांचं की स्वागत या स्पर्धेमध्ये आपण करूया. खूप चांगली स्पर्धा आहे. त्यापेक्षा मी तर म्हणेन आयोजन करते आणि त्यांनी घेतलेली मेहनत भरपूर सारी आहे आणि त्यामुळे त्यांचं देखील कौतुक असेल. ऋतुल इव्हेंटच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हरेज केली जाते. नेक्स्ट मॅच असेल शिवाजीनगर कसलकंड त्यांच्या विरोधात आई गावदेवी बोरिवली. टीम कॅप्टन जशी इनिंग संपेल ना तशी आपण लगेच टॉस साठी या ठिकाणी यायचं आहे. अगदी समोरचा कॅप्टन जर उपस्थित असेल, तुम्ही उपस्थित नसाल तर नक्कीच जो उपस्थित प्रेझेंट कॅप्टन असेल त्याला या ठिकाणी टॉस विन दिला जाईल. शेवटचा षटक. सरळ बॅटनं फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑनला टिपला झेल. लॉंग ऑन इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळाला. आणखीन एक धक्का दिलाय जय बापदेव जांभूळवाडी या टीमला. त्यांच्या अगेन्स्ट आई गावदेवी बोरिवली दोन्ही कॅप्टनला शेवटचा या ठिकाणी कॉल आहे. इनिंग जशी संपेल आपण या ज्या टीमचा कॅप्टन प्रेझेंट असेल त्या कॅप्टनला अगदी समोरचा कॅप्टन जर वेळेमध्ये उपस्थित झाला नाही तर समोरच्या कॅप्टनला टॉस विन दिला जाईल. दोन्ही कॅप्टन नसतील तर कदाचित आयोजकांच्या माध्यमातून षटकांची कपात केली जाईल. कुणावरती अगदी दयामाया दाखवली जाणार नाही. नियम सर्वांसाठी सारखेच आहेत. यावरचा बॉल आपण जर पाहायला गेलं तर पंचांकडे बोलायला येतं आणि बॅटर आणि वाईटचा इशारा पंचांचा आला. विंग्स ओपन केले. नियम क्रमांक 22 चा वापर या ठिकाणी करण्यात आला. टीमची टोटल आता 35 अंकावरती जाऊन पोहोचले. 35 35 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. स्वतःच्या फॉलो थ्रू बॅक टू द बॉलर ड्राईव्ह यावेळेस पाहायला मिळाला आणि या बॉलवरती देखील रनआउटची संधी सोडली नाहीये आणि चांगलं अगदी फील्ड आणि त्यासोबतच बॉलिंग पाहायला मिळाली या बॉलवरती. आणखीन एक धक्का जांभूळवाडी टीमला. याबाबतचा बॉल सबमरीन डिलिव्हरी यावेळेस पाहायला मिळाली. कैलास आणि रोशन ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये आहे. इन ॲट नंबर 6 अँड 7 अँड 8 वरची करता 7व्या 8व्या क्रमांकाचे बॅटर उडवलाय. अगदी आपण पाहायला गेला तर शॉर्ट कव्हरच्या डोक्यावरून डीप वरून फिल्डर येतोय दूरवरून. तत्पूर्वी या बॉलवरती 2 धावा कंप्लीट इझिली केल्या दोन्ही बॅटरनं आणि टीमची टोटल आता 2 ने वाढेल. आता 37 वरती 6 अशी परिस्थिती पाहायला मिळेल. 37 या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 बॉल्स मध्ये करता 3 धावा त्यानं खर्च केल्यात. अमर हा गोलंदाज आहे तो दुश्मी टीमचा. कमालीचा पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये रोखला गेलाय. बॅक टू द बॉलर हा फटका होता. दुसरीचा प्रयत्न आहे परंतु रोखलाय.
एकच धाव या बॉलवरती 38 धावा. आता फक्त या इनिंग मधला एक बॉल बाकी आहे. दोन्ही कॅप्टन लगेच या शिवाजीनगर कसलकट टीम कॅप्टन बोरिवलीचा उपस्थित आहे. दोन्ही कॅप्टन आहेत आभारी असेल कारण वेळेमध्ये तुम्ही उपस्थित झालात. टॉस या ठिकाणी लगेच केला जाईल जशी इनिंग संपेल. नितीन 11 शिवाजीनगर या नावानं संघ आता मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. त्यांच्या विरोधात आई गावदेवी बोरिवली. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग चॉप करण्याचा प्रयत्न परफेक्ट यॉर्कर होता. सिंगल कंप्लीट झाली या बॉलवरती. शेवटच्या बॉलवरती धावा किती येतील फक्त आली आहे ती एक धाव. आणि म्हणजे टीम अगदी आपण जर पाहायला गेलं जय बापदेव जांभूळवाडी प्रथम बॅटिंग करत असताना पोहोचले ती 39 39 अंकावरती. आता दुसऱ्या सत्रामध्ये जय गणेश दुश्मीर टीमला पाठलाग करायचा आहे तो 24 बॉल आणि 40 या धावसंख्येचा. लगेच आता दुश्मीर टीम मैदानाच्या आतमध्ये उतरेल त्याआधी टॉस या ठिकाणी केला जाईल. टॉस या ठिकाणी केला जाईल. सन्माननीय अनंतजी शिर्के यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जाईल. मान्यवर आमचे अनंतजी शिर्के यांच्या माध्यमातून टॉस या ठिकाणी केला जाईल. एका बाजूला असेल खरं तर पनवेल विभागातील एक ताकदवर संघ आहे शिवाजीनगर आणि त्यांच्या विरोधात या वाशिवली परिसरातील रसायनी परिसरातील आई गावदेवी बोरिवली जी 1 फॉर्म मध्ये आहे. आमच्या अनंतजी शिर्के यांच्या समवेत त्यांच्या शुभ असे टॉस या ठिकाणी केला जाईल. 4 ओव्हरची मॅच फ्रेम असेल. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम विकेट क्रॉसिंगचा नियम तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील. शेक हँड केला जाईल. ओळख तर आहे कारण हेड इज कॉल आणि टेल इट्स टेल. टॉस जिंकलाय प्रेम बोरिवली टीमनं. निर्णय आम्हाला कळवा लगेच कारण वेळेचं बंधन आहे आणि नियम तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील जशी मॅच सुरू होईल. आणि शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. आमचे सन्माननीय अनंतजी शिर्के साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून. चला आता जांभूळवाडी टीम लगेच फील्ड सजून घ्या. दुश्मी टीम लगेच बॅटर पाठवा. शुभ सन्मान पार पडतोय. आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून गेस्ट इज गॉड असं म्हटलं जातं आणि पाहुण्यांचा शुभ सन्मान या स्मृती चषकाच्या माध्यमातून केला जातोय. अनंतजी शिर्के यांच्या शुभ हस्ते अख्तर यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. व्हीआयपी डाईज मध्ये आपण पाहतोय हा शुभ सन्मान पार पडतोय. जाऊया मॅच कडे. चला दुश्मी टीम लगेच बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. मॅचला होईल सुरुवात जिथे करायची आहे दुश्मी टीमला 24 बॉल आणि 40 धावसंख्येचा पाठला. कॉम्बॉक्स मध्ये होईल बदल ऐकूयात आपण मानस मनोरे यांना. धन्यवाद याची मालकर सर. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण लगेच रवाना करायची सूचना असेल. बॅटिंग करणारी टीम दुश्मी आपल्याला विनंती की आपण ओपनिंग पेअर लगेच रवाना करायची आहे. मानस सन्मानाची आपण स्पर्धा पाहतोय. स्वर्गीय नंदू प्रत्येक 11 स्मृती चषक 2026 ची मानस सन्मानाची स्पर्धा कराडे खुर्द यांचं हे कराडे बुद्रुक यांचं हे दमदार आयोजन. या स्पर्धेसाठी मात्र आपण पाहतोय D9 फॉर्मॅट मध्ये 32 ग्रामीण संघांना या स्पर्धेमध्ये सहभाग दिला गेला. खर तर विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. सन्माननीय भाई रजनीकांत माली यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती या कारण त्यांच्या माध्यमातून हे मैदान खरं तर कासपचं उपलब्ध केलं गेलंय आणि असे दानशूर व्यक्तिमत्व दिलदार व्यक्तिमत्व खरं तर भाई रजनीकांत माली यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती या. या ठिकाणी आपलं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये आणि ऐकूयात मानस मनोरे यांना. मॅचला होईल सुरुवात या ठिकाणी 40चा पाठलाग करायचा. भाई रजनीकांत माळी यांचा आपण उल्लेख केला आणि त्यांची खरं तर एक मोठी स्पर्धा मात्र आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे. अर्थातच अमर क्रीडा मंडळ कासप आणि त्याच्याच बरोबरीने कृषी बाजार समिती पनवेल उपसभापती आदरणीय जनार्दन शेठ शंकर माळी यांच्या माध्यमातून स्वर्गीय शंकर शेठ माळी चषक 2026 ची एक दमदार भव्य दिव्य नाईट फॉर्मॅट मधली स्पर्धा दिनांक 25 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीमध्ये याच अमर क्रीडा मंडळाच्या कासपच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रथम क्रमांकासाठी 1.5 लाख रुपयांची ती प्रथम क्रमांकाची राशी, द्वितीय क्रमांकासाठी 75,000, तृतीय चतुर्थ क्रमांकासाठी प्रत्येकी 40,000 आणि पंचम क्रमांकासाठी 35,000 रुपयांचं पारितोषिक त्या स्पर्धेमध्ये मात्र दिलं जाणार आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी 2 व्हीलर बाईक त्या स्पर्धेमध्ये असेल. बॅटर बॉलर फिल्डरसाठी बायसिकल त्या स्पर्धेमधली दिली जाणार आहे. 18,000 रुपये त्या स्पर्धेची प्रवेश फी आहे.
आणि खरं तर आपण उल्लेख केला कृषी बाजार समिती पनवेल उपसभापती जनार्दन शेठ शंकर माळी साहेबांचा आणि त्यांच्याच बरोबरीने दोन दमदार आयोजक अर्थातच गुरुग्राम पंचायत कराडे खुर्दचे सदस्य जे राहिलेले आहेत, एक दमदार उद्योजक भाई रजनीकांत माळी आणि युवा उद्योजक कौस्तुभ माळी यांच्या माध्यमातून मात्र ते आयोजन असेल. त्या स्पर्धेची उत्सुकता मात्र आहेच. पहली गेंद यहाँ से शुरुआत जरूर की गई, लोवर फुल टॉस बॉल ऑन साइड पर मिस फील्डिंग की गई, डीप में अच्छा प्रोटेक्शन आपको देखने को मिलेगा. दूसरे पारी की शुरुआत तमाम दर्शकों का, तमाम मान्यवरों का, सभी क्रिकेट खिलाड़ियों का स्वर्गीय नंदू प्रतीक मेमोरियल ट्रॉफी 2026 में मैं आपका अपना कमेंटेटर मानस मनोरे करूंगा तहे दिल से स्वागत. मैदान के अंदर चलती है 24 गेंदें, 40 का पीछा, पहली पर 2 आई. दूसरी गेंद यॉर्कर लेंथ की थी, मिस टाइमिंग स्ट्रोक, गेंद हवा में, शॉर्ट पॉइंट पर यह कमाल का कैच. अर्ली मोमेंट ऑफ द सेकंड इनिंग, पहला ब्रेक थ्रू मिलता हुआ गेंदबाजी करते हुए टीम को और पहला छक्का बैटिंग टीम को भी. दो आई थी, मिस फील्डिंग के कारण दूसरी गेंद जड़ में डाली, यॉर्कर थी, हेलीकॉप्टर घुमाने की कोशिश, बल्ले का ऊपरी किनारा और शॉर्ट पॉइंट पर कमाल का कैच, कैरी भी किया गया. बैटिंग टीम पहला विकेट उन्होंने लूज जरूर किया है. नंबर 3 के ऊपर न्यू बैटर सुबोध. दूसरी मैच है ये डी ग्रुप के मैचेस आप देखते हुए 4 ग्रुप आपको इस टी नाइट फॉर्मेट में देखने को मिलेंगे. डी ग्रुप में 8 ग्रामीण टीमें, हर एक ग्रुप में 8 ग्रामीण टीमों का पार्टिसिपेशन है. पहला मुकाबला स्वर्गीय नंदू प्रतीक कराड़ी बी और उनके सामने आई एकवीरा नानिवली. 3 में 12 बनानी थी और आई एकवीरा नानिवली ने वो रन चेस किया, उस मुकाबले को जीता. दूसरा मुकाबला जय गणेश दुश्मी पापदेव सांबुड़वाड़ी के बीच, जहां पर 2 गेंदें हुई है, 2 रन बनी है. फुलर लेंथ वाली बॉल थी, लॉफ किया स्ट्रेट डाउन द ग्राउंड, साइड स्क्रीन बाउंड लाइन की दिशा में. 2 खिलाड़ी मौजूद थे, दूसरा रन रिस्की हो सकता है. जल्दी का काम शैतान का, लालच बुरी बला होती है. 1 रन मैदान के अंदर आपको दौड़कर कंप्लीट होता हुआ नजर आएगा. अमर के साथ जीवन प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी जरूर थी. 2 रन मैदान के अंदर यहां से कंप्लीट जरूर किए जाएंगे. तीसरे रन की कोशिश थी लेकिन 2 रन यहां से कंप्लीट है. पहली गेंद पर 2 रन थे, 1 रन थी पहली गेंद पर. यस, 1 रन पहली गेंद पर थी. 2 रन हुए स्कोर कार्ड पर. 3 गेंदों का खेल हुआ है, रन संख्या बनी है 2, विकेट गई है 1. पहली गेंद पर 1 रन थी, दूसरी गेंद पर विकेट, तीसरी पर सिंगल, यानी 3 में 2 बनी अभी तक 1 विकेट के नुकसान पर. डंडे गोल, फर्नीचर डिस्ट्रॉय किया, अनप्लेबल बॉल, कमाल की डिलीवरी, यू मिस आई विल नेवर गोइंग टू मिस. प्रतीक ने बताया दूसरा छक्का जय गणेश दूसरी टीम को. दो विकेट अभी तक लूज किए गए. खराब शुरुआत जय गणेश दुश्मी टीम के मैदान के अंदर होती हुई. अर्ली मोमेंट ऑफ द मैच है. शुरुआत में आपको गेम टाइम देना बहुत जरूरी होता है अपने आप को. व्हेन यू गिव दैट गेम टाइम टू योरसेल्फ, योर इनिंग विल बी बिकम बेटर, ये हमेशा कहा जाता है. तो वो गेम टाइम देना भी बहुत जरूरी है. यहां से आपको विकेट आता हुआ जरूर नजर आएगा. सन्माननीय गणेशजी मोरे साहेबांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपला देखील गणेशजी शिर्के यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती, आपला देखील सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. सभी कॉम्बॉक्स मध्ये गेंदबाज तैयार अगली गेंद को लेकर. फुल टॉस गेंद थी, मिस कर गए. एलबीडब्ल्यू की अपील है, 3 स्टंप्स के बीच में पाई जाएंगी.
बैटिंग लाइनअप पूरी तरीके से डिस्ट्रॉय होती हुई जय गणेश तुष्मी बैकफुट पर आपको नजर आएगी। नैया बीच भंवर में गोते खा रही है। रेगिस्तान में पानी ढूंढने जितना मुश्किल रन ढूंढना जय गणेश तुष्मी के लिए होता हुआ ये नैया किनारे लगेगी या बीच में डूबेगी ये तो समय बताएगा। फिलहाल तो तीसरा छक्का मिला है। दो रन स्कोर कार्ड के ऊपर पीछा करना था 24 में 40 का समीकरण बदला। आने वाली 19 गेंदे 38 रनों की जरूरत आपको मैदान के अंदर नजर आएगी। 19 बॉल 38 रन स्टिल रिक्वायर्ड टू विन फॉर टीम जय गणेश तुष्मी। आखिरी गेंद P1 की ओवर में आखिरी गेंद लोवर फुल टॉस थी। ऑन साइड पर अटैक किया। पावर प्ले का फायदा बंदूक की गोली की रफ्तार से आपने किया था वार। हमारा होगा पलटवार। आया नंबर 4। से आपको समाप्त होता हुआ बिल्कुल नजर आएगा। टीम की रन संख्या 40 का पीछा करते हुए 6 रन 3 विकेटों के नुकसान पर आपको स्कोर कार्ड के ऊपर बनती हुई नजर आएगी। रिक्वायर रन रेट 10.00 जो हर एक ओवर में मेंटेन करना जरूरी था जय गणेश तुष्मी की बैटिंग यूनिट को। पहले ओवर में 6 बनी है, 3 विकेट गए। टॉप ऑर्डर के बैटर डगआउट में लौटी और मिडिल ऑर्डर के बैटर अब इस रन चेस में अपने भूमिका को निभाते हुए आपको नजर आएंगे। गेंदे बचेंगी यहाँ से अब 18। समीकरण की बात करेंगे तो जीतने के लिए 34 रनों की अब भी जरूरत नजर आएगी जय गणेश तुष्मी टीम को। गेंदबाज में वह परिवर्तन दूसरे ओवर की भागदौड़ को संभालने के लिए बॉलिंग ट्रैक के ऊपर गेंदबाज चैतन्य आपको यहाँ से आते हुए नजर आएंगे। अंपायर की लेफ्ट हैंड साइड ओवर द विकेट का एंगल यूज करते हुए 5 खिलाड़ी बाउंड्री लाइन के ऊपर तैनात है। 4 ओवर की मैच, 1 ओवर का पावर प्ले जो फिलहाल समाप्त हुआ। 18 में 34 बनानी है। पहली गेंद अच्छी डिलीवरी थी। 3 स्टंप्स के बीच में गेंद की पिचिंग आपको नजर आएगी। डीप लॉन्ग आउट पर गेंद आपको ट्रैवल होती हुई नजर आई। खिलाड़ी आप जरूर थे गेंद को फील्ड करेंगे तब तक एक और सिंगल मैदान के अंदर कंप्लीट किया जाएगा। कुणाल और उनके साथ बल्लेबाज सुबोध, ये जोड़ी आपको मैदान के अंदर नजर आएगी। कुणाल और सुबोध ये मैदान के अंदर 2 बल्लेबाज रन संख्या को चेस करते हुए अभी तक अक्रॉस द लाइन गए थे, शफल हुए थे, जगह बनाई थी, बल्ला घुमा, गेंद को घुमाने में नाकामयाब। कहीं पर निगाह कहीं पर निशाना। ये सिचुएशन आपको मैदान के अंदर देखने को मिलेगी। मेरिट के हिसाब से बैटिंग करना बहुत जरूरी है। जिस दिशा में गेंद आती है उस दिशा में गेंद को मारेंगे। अगर रन बनेंगे तो मुकाबला बन सकता है जय गणेश तुष्मी टीम के लिए। फिलहाल तो डॉट गेंद की मात्रा काफी ज्यादा है। एवरी डॉट बॉल क्रिएट्स द प्रेशर ऑन बैटर, हमेशा कहती है। हाफ ट्रैकर बॉल, लेजर गाइडेड बाउंसर, अंपायर की उंगली आसमान में, बल्ले का किनारा और नहीं मिलेगा भाग्य का सहारा। द शॉट गोज फ्लॉप, द बॉल हैज टेकन द एज एट द टॉप एंड विकेट कीपर टेक्स इट कंफर्टेबली। 4th विकेट डाउन। थँक्यू डीजे. डीजेला थोडं थांबवतोय. कृष्णाजी बेकावडे साहेबांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. या स्पर्धेमध्ये त्यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती या. आणि या स्पर्धेमध्ये इंडिव्हिज्युअल पारितोषिकं भरपूर सारी आहेत. आयवा कॅश साठी खरं तर प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. सरप्राईज गिफ्ट असेल. गणेशजी शिर्के यांचा शुभ सन्मान केला जाईल. त्यांना विनंती आहे की आपण देखील स्वागताचा स्वीकार या ठिकाणी करायचा आहे. नक्कीच गणेश शिर्के आपण पाहतोय खरं एक नेहमीच कराडे टीमला त्यांचा सपोर्ट राहतो आणि कराडेचा विचार केला कराडे टीमचा त्यांना या ठिकाणी गावामध्ये मैदान कोणी उपलब्ध करून दिलं असेल. खरं तर गेली 10 वर्ष आपण पाहिलं की या टीमला विदाऊट ग्राउंड प्रॅक्टिस होती, नेटमध्ये करत होता जिथे मिळेल तिथे. परंतु 10 वर्षांनंतर खरं तर हे जे व्यासपीठावरती आपण पाहतोय ना ज्यांचा सन्मान होतोय गणेशजी शिर्के, त्याने मैदान उपलब्ध करून दिले. साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या कारण त्यांनी करून दाखवलंय.
आणि या पोरांना नेहमीच त्यांचा पाठिंबा असतो. तदनंतर आयवा कॅचसाठी प्रेक्षकांसाठी सरप्राईज गिफ्ट असणार आहे. ही प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी. जावा मॅच कडे जाऊया, तिथे असेल मानस. न्यू बैटर अक्षय दाखिल हुआ है. यहां से भी अपील है, फिर एक बार अंपायर की उंगली आसमान पर, यहां से भी किनारा लगेगा. जय गणेश दुश्मी टीम इस मुकाबले में वापसी करते करते पूरी तरीके से बैकफुट में. यहां से मानो कमबैक करना मुश्किल नहीं, नामुमकिन होता हुआ एक और विकेट टग आउट में वापस. आयवकॅचसाठी सरप्राईज गिफ्ट. तदनंतर कृष्णाजी बेकावड यांचं देखील सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. फारच बरीचशी पारितोषिकं आपण पाहतोय आणि ही स्पर्धा मोठी आहे आणि या स्पर्धेचा उल्लेख आपण जरूर केला. चर्चा भरपूर झाली होती. येणारी खरं तर भाई रजनीकांत माली यांची देखील स्पर्धा आपण पाहणार आहोत याच मैदानावरती. ते देखील खूप मोठं भव्य दिव्य आयोजन देखील असेल. न्यू बैटर मैदान के अंदर दाखिल हुए विराज नंबर 7 की पोजीशन पर. हैट्रिक बॉल जरूर थी, मौका था यहाँ पर, खोद के निकाला गेंद को, कवर पॉइंट जोन पर गेंद ट्रैवल. सिंगल रन मैदान के अंदर आपको यहाँ से कंप्लीट होता हुआ नजर आएगा. बापदेव जांबुवाड़ी टीम अभी तक गेंदबाजी ने डोमिनेट किया इस इनिंग में. 24 गेंदे 40 रन, 10 की औसत उतनी ज्यादा होती नहीं है. अगर आप टेनिस बॉल क्रिकेट की बात करेंगे तो 10 की औसत को भी मेंटेन नहीं कर पाई है. जय गणेश दुश्मी जो बल्लेबाज आए, बड़ा हिट मारने गए, विकेट को गवाया और उसी वजह से इतनी बुरी हालत होती हुई. यहां पर लॉफ किया, ऊंचाई भी है, क्या दूरी मिलेगी, बिल्कुल गेंद डिलीवर की है खड़ी खड़ी स्टैंड्स में. हाथा तरसन 6 रनों के लिए. बारह बजती हुई नजर आएंगी जीतने के लिए. 26 रनों की अब भी जरूरत है. 12 गेंदे 26 रनों का समीकरण मैदान के अंदर बनता हुआ. रिक्वायर रन रेट आपको 13.00 का नजर आएगा. हर ओवर में 13 की औसत को मेंटेन करना जरूरी. 13 रन का रिक्वायर रन रेट है. क्या यहाँ से अभी भी पलटवार हो सकता है? आखिरी गेंद पर जो 6 आया था उससे वापसी का डंका तो बजाया है जय गणेश दुश्मी टीम ने, लेकिन अभी भी सफर बहुत बाकी है. 12 गेंदे 26 रन. गेंदबाजी में परिवर्तन होगा. तीसरे ओवर की जिम्मेदारी को लेकर बॉलिंग ट्रैक पर अनिकेत आपको आते हुए नजर आएंगे. 38 सर्कल के करीब का वो रन अप, अंपायर के लेफ्ट हैंड साइड, ओवर द विकेट का वो एंगल. तीसरा ओवर बॉलिंग ट्रैक पर तीसरे गेंदबाज भी है इस इनिंग में अनिकेत. स्पीड अप मेंटेन रखना है प्लीज, डोंट टेक टू मच टाइम, प्ले फास्ट फॉरवर्ड, दैट इज द हम्बल रिक्वेस्ट. शुरुआत करेंगे इस ओवर में. पहली गेंद के ऊपर अटैक किया, आक्रमण किया, बारी बारी सबकी बारी आणि आता आली आहे आमची बारी. षटकार 6 रन. बदलता है और वक्त बदलता है तो पत्ता पलटता है. पत्ता पलटा है जय गणेश दुश्मी टीम की तरफ से. पिछली 2 गेंदों पर जो 2 छक्के आए हैं पूरी तरीके से मैच में वापसी कराते हुए टीम जय गणेश दुश्मी की नजर आएंगे. समीकरण यहां से बदलता हुआ. गेंद बची है 11 और जीतने के लिए 20 रनों की जरूरत मैदान के अंदर नजर आएगी. सन्माननीय राघोजी गोडिवले यांना विनंती, आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील या स्मृती चषकामध्ये सहर्ष स्वागत. तदनंतर सुरेशजी गोडिवले साहेबांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती या. राघोजी गोडिवले आणि सुरेशजी गोडिवले या दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती. आपलं देखील स्वागत. मैदानाच्या आतमध्ये विकेट डाऊन झाले मानस आणि मॅचची सिच्युएशन आहे 20 वरती 6. अजून इथून 20 धावा करायच्या असतील 10 बॉल्स मध्ये. त्या
दुश्मी टीमला. की जरूरत अब भी मैदान के अंदर है. 6 लगाए थे, ऐसा लगा ये मुकाबला वापसी की ओर बढ़ रहा है टीम दुश्मी के लिए, लेकिन गेंदबाजी ने पूरी तरीके से जवाबी हमला किया है. आप शेर है, हम भी सवा शेर है, ये अनिकेत ने बताया. एक सफलता को हासिल किया, छठा झटका मिला है जय गणेश दुश्मी टीम को. 6th विकेट अभी तक डाउन हुए. समीकरण की बात करेंगे तो 10 गेंदे 20 रनों की जरूरत मैदान के अंदर. नंबर 8 पर तुषार इन होते हुए आपको नजर आएंगे. लोअर ऑर्डर के बैटर है, प्रैक्टिस में ज्यादा मौका मिलता नहीं है और उसी वजह से ऑन स्टेज पर जब परफॉर्मेंस करने की बारी आती है तो परफॉर्मेंस फिर डगमगाता हुआ आपको हमेशा देखने को मिलता है. शुरुआती के 2-3 बल्लेबाज बहुत सारी गेंदें खेलते हैं, प्रैक्टिस ज्यादा करते हैं, इसी वजह से रिस्पॉन्सिबिलिटी उनके ऊपर ज्यादा होती है. टैप किया बॉल को, पुश करो खुश रहो, ये स्ट्रोक आपको देखने को मिलेगा. मिड ऑफ पर खिलाड़ी सिंगल रन यहां से कंप्लीट किया. इक्का दुक्का मैच में उतना फर्क डालने में कामयाब नहीं होगा. बड़े हिट आपको अभी भी तलाशनी है. रिक्वायर रन रेट मैंने बताया था 13.00 का था. 3 गेंदें अभी तक इस ओवर में हुई है, 7 रन खर्च किए गेंदबाज अनिकेत ने. समीकरण आपको फिर एक बार बदलता हुआ नजर आएगा. 9 गेंदें 19 रनों की जीतने के लिए जरूरत होगी. ग्रुप ग्रामपंचायत जांभेलीचे माजी उपसरपंच सन्माननीय कृष्णाजी शिर्के साहेब यांचा अटॅकडे भागून होता. आमचे प्रतीक दादा त्यांचे पिताश्री, त्यांना देखील विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. थँक्यू. इस बार फुलर लेंथ वाली यॉर्कर थी, छड़ में डाली है, खोद कर निकाला ऑन साइड पर. ब्रह्मास्त्र का इस्तेमाल किया, दूसरे रन के लिए भाग मिल्खा भाग. मैदान के अंदर 2 खिलाड़ी अपनी जान हालत में रखकर दौड़े जरूर थे. अगर ये डायरेक्टेड होता, अगर कलेक्शन गेंद का करने के बाद गेंद विकेटों से टकराती, रनआउट की अपील होती तो शायद विकेट मिलने की संभावना बन सकती थी. एक एक रन के लिए मैदान के अंदर अब आपको संघर्ष होता हुआ यहां से नजर आएगा. 2 रन कंप्लीट किए जा चुकी है. टीम की रन संख्या बनेगी आगे 23 रन स्कोर कार्ड के ऊपर. गेंदें बचेंगी यहां से अब 8 और जीतने के लिए 17 रनों की जरूरत. चल पड़े हैं तो अब रुकेंगे नहीं, हार के डर से झुकेंगे नहीं. मंजिल चाहे कितनी भी दूर हो, हौसले हमारे कभी रुकेंगे नहीं. हौसलों से खेलना पड़ेगा. फुल टॉस थी, ऑन साइड पर उड़ाया, नींद चुराई, चैन चुराया, फुल टॉस मिली, ऑन साइड पर घुमाया, फुल टोल वसूला, 6 रन. तो वातावरण टाइट, और वह एक फाइट से वातावरण टाइट करने का काम किया है बल्लेबाज सुबोध. नंबर 3 पर यह खिलाड़ी आया था, अभी तक मैदान के अंदर टिका है और बताया मैं संकट मोचक बनूंगा अपनी टीम के लिए. समीकरण था 8 गेंदे 17 रनों का, लेकिन वो समीकरण बदला. गेंदे बचेंगी 7 और 11 रनों की जरूरत जीतने के लिए मैदान के अंदर जय गणेश दुश्मी टीम के लिए. 7 balls 11 रन रिक्वायर्ड टू विन फॉर टीम जय गणेश दुश्मी. आखिरी गेंद तीसरे ओवर में अनिकेत करेंगे. आखिरी गेंद यहां पर भी बड़ा हिट लगाने की कोशिश थी, प्रॉपर एलिवेशन नहीं है. अलोंग द कार्पेट से डीप लॉन्ग ऑफ पर गेंद ट्रैवल होती हुई आपको नजर आएगी. मिलेगा मात्र 1 यानी कि सिंगल रन. एंड बाय दिस 1 रन दिस इज द एंड ऑफ द 3rd ओवर. टीम की रन संख्या बनेगी 30 रन 6 विकेटों के नुकसान पर स्कोर कार्ड पर. गेंदें बचेंगी 6 और 10 रनों की जरूरत होगी जीतने के लिए जय गणेश दुश्मी टीम को. तब तक मैदान के अंदर होगा ऑफिशियल ड्रिंक्स ब्रेक. गेंदें अच्छी बनानी है, 10 रन मौका दीजिए.
बघा आयवा कॅच साठी सरप्राईज गिफ्ट आहे या स्पर्धेमध्ये. परंतु जेवढे आयवा कॅच संपूर्ण दिवस रात्रीमध्ये घेतले जातील त्या सगळ्या आयवा कॅच घेणाऱ्यांच्या खरं तर चिठ्ठ्या बनवल्या जातील आणि त्याच्यामधून एक चिठ्ठी काढली जाईल आणि त्या लकी प्रेक्षकाला लकी आयवा कॅच घेतलेल्या तो जो व्यक्ती आहे त्याला सरप्राईज गिफ्ट या स्पर्धेमध्ये दिलं जाणार आहे. हे देखील सूचना मी पोहोचवतोय म्हणजे प्रेक्षकांनी आयवा कॅच जर घेतली तर आमच्यापर्यंत या, तुमच्या नावाची चिठ्ठी आम्ही बनवू आणि खरं तर जेव्हा ही स्पर्धा उद्या सकाळच्या सत्रामध्ये संपायला येईल तेव्हा ती चिठ्ठी काढली जाईल. ज्या लकी प्रेक्षकाचं नाव असेल त्याला मात्र ते सरप्राईज गिफ्ट मिळणार आहे. 6 गेंदे 10 रन 10 का दम, जो दिखाएगा दम वो बनेगा सिंघम, हमेशा हम कहती है. पैडिकेट पर मिस टाइमिंग स्ट्रोक, हाथ में बल्ला घूमा, ऊपरी किनारा लगा, बड़ी मछली जाले में. हार और जीत के बीच जो खिलाड़ी सबसे बड़ी दीवार बनकर खड़ा था सुबोध, उस दीवार को चकनाचूर किया जाएगा. बड़ा झटका टीम तोशमी के लिए. माध्यमातून त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करूया. माऊली वडापाव जाऊया मॅच कडे. आता मानस असतील कॉम्बॉक्स मध्ये. 5 गेंदे 10 रनों की जरूरत आपको मैदान के अंदर नजर आएगी. हर कोशिश में शायद आपको सफलता नहीं मिल पाती, लेकिन हर सफलता का कारण कोशिश ही होती है. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. 5 गेंदे 10 आपको बनाने पड़ेंगे आज. फुल टॉस थी, ऑन साइड पर उड़ाया डीप में खिलाड़ी, लेकिन गेंद मैदान के बाहर जाएगी. इलाका तेरा धमाका मेरा, मस्त नीडेड बाउंड्री, मिलेंगे 6 रन. सीसो अप एंड डाउन होता रहता है, वैसे ये मुकाबला आपको अप एंड डाउन होता हुआ नजर आएगा. कभी हावी होती हुई बापदेव जांबुड़वाड़ी तो कभी पासा पलटती हुई जय गणेश तोशमी टीम नजर आएगी. क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है, प्रेडिक्शन यहाँ होती फेल है और हवा से भी तेज अपना पत्ता पलटने वाला खेल है. 4 रनों की अब जीतने के लिए जरूरत. बढ़िया गेंद थी, टप्पा खाने के बाद थोड़ा सा लोअर बाउंस, बीटन द बैटर. वुडलैंड स्पॉट वाली ये गेंद, कमाल की डिलीवरी, खामोश किया. डॉट गेंद की आपको समाप्ति होती हुई नजर आएगी. करवट बदलता हुआ यह मुकाबला. गेंदें बची है 3, रन बनाने यहाँ से 4. कौन करेगा वार, कौन होगा शिकार, किसका होगा बेड़ा पार, कौन बनाएगा रन 4 और किसका होगा जीत का सपना साकार, ये तो आने वाला वक्त बताएगा. 3 में 4 बनानी है. यहाँ पर लॉफ किया जरूर, हवा में गेंद, कैच इट का कॉल. खिलाड़ी आएंगे, नहीं करेंगे कोई गलती. कहानी में एक और ट्विस्ट, ये तो ट्रेलर झांकी है, पिक्चर तो अभी बाकी है. दो गेंदे 4 रनों की जरूरत मैदान के अंदर नजर आएगी. न्यू बैटर नंबर 10 के पोजीशन पर मानव मैदान के अंदर आपको इन होते हुए नजर आएंगे. मानव इन हुए नंबर 10 की पोजीशन पर. 8 विकेटों को अभी तक गंवाया टीम जय गणेश तोशमी टीम ने. खराब प्रदर्शन होता हुआ, शुरुआत खराब हुई थी, उसके बाद कमबैक जरूर किया था. जब 6 आया था दूसरी गेंद पर ऐसा लगा ये मुकाबला कहीं ना कहीं 4 में 4 बनाने थे, आसानी से जीत सकती है जय गणेश तोशमी टीम. लेकिन वहीं पर गेंदबाज रोशन ने पलटवार किया है. अपनी टीम को मैं रोशन करूंगा, ये बताया है गेंदबाज रोशन ने. समीकरण फिर एक बार बदलता हुआ, गेंदें बचेंगी 2 और जीतने के लिए 4 रनों की जरूरत. गेंदबाज तैयार है. 2 गेंदे 4 रन. बैक टू बॉलर. वाह क्या बात है रोशन भाई, क्या कमाल की फील्डिंग की है इस खिलाड़ी ने. 100% कमिटमेंट, 100% एफर्ट, संपूर्ण समर्पण. क्रिकेट के खेल में आपको हमेशा देना पड़ता है. अपनी टीम के लिए हमेशा मैं जी जान के साथ लड़ूंगा, गिरूंगा, झुकूंगा नहीं और कोशिश हमेशा करूंगा, रोशन ने बताया है. समीकरण फिर एक बार बदलता हुआ, एक गेंद
3 रनों की जरूरत जीतने के लिए। टीम जय गणेश तुष्मी को मैदान के अंदर आपको नजर आ गई। जो जीता वो सिकंदर, जो हारा वो अपने घर। ये हमेशा मैंने बताया है, एक गेंद 3 रन। कौन बनाएगा रन 3, कौन बनाएगा किसकी बीन, और किसकी होगी ये दिन और रात रंगीन, ये तो आने वाला समय बताएगा। एक गेंद 3 रन। टीम बापदेव जांबुड़वाड़ी का भविष्य है गेंदबाज रोशन के हाथों में, तो बल्लेबाजी टीम का भविष्य है तुषार के हाथों में। एक गेंद 3 रन, गेंद शरीर से टकराई, नहीं मिलेंगे रन 3, और यहां से दिन रात रंगीन होगी बापदेव जांबुड़वाड़ी टीम की। बने है विनर ऑफ द मैच। वेल एंड वेल प्लेड, मैनी मैनी कंग्रेचुलेशंस। क्या कमाल का ये मुकाबला रहा। मुकाबले को अंतिम लम्हों में जीता टीम बापदेव जांबुड़वाड़ी ने। हार्ड लक टीम जय गणेश तुष्मी, बेटर लक नेक्स्ट टाइम। विश यू ऑल द बेस्ट फॉर योर नेक्स्ट टूर्नामेंट। तब तक के लिए मैन ऑफ द मैच की तरफ हम चलने वाले हैं। शुभ सन्मानाकडे आपण बोलूया। सन्माननीय ग्रुप ग्रामपंचायत जांभेलीचे उपसरपंच सन्माननीय प्रतीकजी शिर्के यांची पिताश्री या ठिकाणी कृष्णाजी शिर्के यांचा शुभ सन्मान पार पडेल। त्यांना विनंती आहे, आपण या अगदी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे। कृष्णाजी शिर्के साहेब यांना विनंती, आपण मुख्य व्यासपीठावरती आपला देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून। आपण व्हीआयपी डाईज मध्ये या। आता बोरेली टीम आणि शिवाजीनगर टीम, एक विशेष सूचना